एस.सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भरपूर आनंदाची बातमी आलेली आहे। तर नवीन जी आर आलेला आहे स्वाधार योजनेसाठी। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024-25 या वर्षी आपल्याला नवीन जी आर देण्यात आलेला आहे। तर नेमकं या जी आरमध्ये काय काय दिलेलं आहे आणि नेमकं या जी आरमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश दिला जाणार आहे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना जे मानधन मिळते 60,000 रुपयापर्यंत ते मानधन मिळणार आहे, संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। म्हणजे जी आरमधला एकूण एक पॉईंट आपण डिस्कस करणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिला जाईल। तर नेमकं जी आर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। एकदा जी आर समजून घ्या, नंतर तुम्हाला समजून घेण्याची गरजही पडणार नाही आणि नंतर तुम्हाला कोणाला कोणती इन्फॉर्मेशन विचारण्याचं कामसुद्धा पडणार नाही। तर बघू शकता यामध्ये हा जी आर आला कोणासाठी, तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना। जी आर कधी आला बघू शकता 26 डिसेंबर 2024, म्हणजे याच महिन्यात हा जी आर आलेला आहे। तर या जी आरमध्ये जो प्रस्तावना दिलेला आहे हा प्रस्तावना तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचा आहे। हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहे, तिथून तुम्ही हा जी आर पूर्ण रीड करून घ्या। आपण शासन निर्णय काय आहे नेमका हा रीड करून घेऊ आणि समजून घेऊ। तर बघू शकता शासन निर्णय, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11वी 12वी तसेच 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय 6/1/2017 अन्वये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे। सदर योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11वी 12वी तसेच 12वी नंतर व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलपैकी रक्कम विद्यार्थ्याच्या संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे DBT आधार बँक जेही तुमचे लिंक असेल त्या अकाउंटला देण्यात येणार आहे। यामध्ये सांगण्यात हेच आलेलं आहे की तुम्ही जर वसतिगृहाला फॉर्म भरत आहे, वसतिगृहामध्ये जर तुमचा नंबर लागत नाही आहे किंवा वसतिगृहामार्फत तुम्हाला जर प्रवेश मिळत नसेल तर तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकता। यामध्ये SC कॅन्डिडेट आणि नवबौद्धमध्ये जेही विद्यार्थी येतात ते यासाठी इलिजिबल आहे आणि आता तालुक्या स्तरावर सुद्धा स्वाधार मिळणार आहे। तर तालुक्यामध्ये जेही विद्यार्थी आतापर्यंत फॉर्म भरत होते त्यांना स्वाधार मिळत नव्हता, तर आता तालुक्या स्तरावर जेही विद्यार्थी प्रवेश घेत आहेत त्यांना सुद्धा स्वाधार मिळणार आहे। तर नेमकी किती रक्कम मिळणार आहे हे सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता यामध्ये मुंबई शहर, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जे विद्यार्थी प्रवेश घेणार त्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 32,000 रुपये, निवास भत्ता 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 60,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना मिळणार। त्यानंतर बघू शकता इतर महसूल विभाग शहर उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 28,000 रुपये, 15,000 रुपये निवास आणि निर्वाह भत्त्यासाठी 8,000 असे 51,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेले महाविद्यालय शैक्षणिक संस्था ठिकाणी त्यांना किती मिळणार बघा 25, 12,000 आणि 6,000 असे 43,000 रुपये। आणि त्यानंतर बघू शकता तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बघू शकता 23,000, 10,000 आणि 5,000 असे 38,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे तालुक्या स्तरावर सुद्धा आता 38,000 रुपये मिळत आहे। तर विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। जर तुम्ही तुमच्या गावावरून तालुक्याला जरी शिकायला आले असाल तर तुम्ही स्वाधारचा फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरा आणि 38,000 रुपये तुम्ही सुद्धा स्कॉलरशिप घेऊ शकता। आणि यामध्ये काही वेगळी सुद्धा स्कॉलरशिप म्हणजे वेगळे पैसे सुद्धा मिळणार आहे। बघू शकता उपरोक्त रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5,000 रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2,000 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यांसाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल। म्हणजे हे वेगळी रक्कम असणार आहे। जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय म्हणजे मेडिकलसाठी असाल तर 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आणि अदर कॅन्डिडेटला 2,000 रुपये सुद्धा मिळणार आहे आणि हे वेगळे असणार आहे।
तर यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी निकष खालीलप्रमाणे असणार आहे. म्हणजे टर्म अँड कंडिशन काय असणार तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा, म्हणजे हॉस्टेलला अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असणं गरजेचं आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा, म्हणजे तुम्ही वसतिगृहाला इलिजिबल असणं गरजेचं आहे आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो वसतिगृहासाठी इलिजिबल असला पाहिजे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना SC म्हणजे अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गाचा असावा. विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तथापि सदर अट ही ज्या महानगर शहरामध्ये वसतिगृहाची संख्या एकापेक्षा अधिक असल्याने त्या महानगर शहरामधील सर्व वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसतिगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील. त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. म्हणजे वसतिगृहाला जर तुमचा नंबर नाही लागला तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. म्हणजे हा जो GR आहे हा नेक्स्ट इयरपासून लागू होऊ शकतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हॉस्टेलला अर्ज करणं गरजेचं आहे. फक्त प्रथम वर्षवाले रिन्यूवाले विद्यार्थ्यांना वसतिगृहाला अर्ज करायची गरज नाही आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील. त्यामध्ये आता ऑप्शनसुद्धा येईल आपल्याला की स्वाधार इलिजिबल म्हणजे स्वाधारसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे का, तर तिथे आपल्याला हो करावं लागेल. विद्यार्थ्यांचे स्वतःचं आधार कार्ड ज्यांनी राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेत उघडलेले आहे त्या आधार म्हणजे आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली शैक्षणिक संस्था शहर तालुक्या ठिकाणी अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेत आहे त्या ठिकाणी तुमचं घर नसलं पाहिजे. भाड्याने राहत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्याचे पालकांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर यामध्ये दिलेले संपूर्ण पॉईंट्स तुम्ही रीड करू शकता. संपूर्ण पॉईंट रीड करून घेणे गरजेचं आहे. आणि यामध्ये शैक्षणिक निकष बघू शकता. 10वी नंतर 11वीसाठी आणि 12वीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. आणि 12वी नंतर जेही तुमचे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यालासुद्धा तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. आणि महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरातील असलेल्या महाविद्यालय शिक्षण संस्था यामध्ये पात्र असणार आहे. आणि बघू शकता स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेत आहे त्यांच्या केवळ लगतच्या मागील वर्षाची किमान 50% गुण किंवा त्याचप्रमाणे जे CGPA असणार आहे हे अनिवार्य राहणार आहे. त्यापूर्वीच्या इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्यात येऊ नये. म्हणजे जे तुम्हाला जर फर्स्ट इयरला जर प्रवेश घ्यायचा तर तुमची फक्त 12वी चेक करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला जर 12वीला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला 11चा जे मार्क्स आहे हे कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे आणि ते 50% असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी हा एका वेळेस जर डिग्रीला जर प्रवेश घेतला तर परत डिग्रीसाठी प्रवेश घेऊ शकणार नाही आहे. म्हणजे एकदाच लाभ मिळणार तुम्हाला एका एज्युकेशनसाठी. अशा प्रकारे संपूर्ण अपडेट यामध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे बघू शकता कोणती लागणार आहे तुम्हाला. तर भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नोटरी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी किंवा भाडे करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा. तर अशा प्रकारे SC मधील जेही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नवीन GR आलेला आहे. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबद्दल हा नवीन GR आहे. ह्या GRची कॉपी तुम्हाला आपल्या सर्व ग्रुप जे आहे त्यावरती देण्यात येणार आहे. तिथून तुम्ही GR रीड करून घ्या. आणि तालुका स्तरावर सुद्धा स्कॉलरशिप सुरू होणार आहे. तर स्कॉलरशिप सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि यावर्षी ज्याही अपडेट आहे त्या संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या आहे. त्याचप्रमाणे परत जेही आता नवीन GR नुसार फॉर्म सुरू होतील त्याबद्दल सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबद्दल हा एक नवीन GR आहे. सर्व विद्यार्थ्यांनी GR रीड करणं गरजेचं आहे. कारण GR मध्ये नेमके कोणते पॉईंट्स दिलेले आहे हे आपल्याला वाचून घेणं गरजेचं आहे. स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.